आज मिला है सागर। तुझं पेन तू पेन पटकन आला असेल काय त्रास आहे यार घरात ग्लास फुटलाय सो काळोखात माझ्या पायाला काचा लागल्या असत्या म्हणून मी आलोय नाहीतर मी काही विचारलंय तुला ये आती खडूस हाँ ओके ठीक है तुम्ही असे झोपता रोज नाही आम्ही आमच्या बेडरूम मध्ये आपापल्या बेडवर झोपतो पण आज मिसेस मोरे आणि आकांक्षा आत आहेत ना म्हणून एक मिनिट मिसेस मोरे तू माझ्या आईला मिसेस मोरे म्हणालास आईसारखं मानता आणि मिसेस मोरे म्हणता मग लाज नाही वाटत हा काय प्रकार आहे जिंदाबाद। एक सेकंड तुझा काहीतरी गैरसमज होतोय मी त्यांना मिसेस मोरे म्हणतो कारण त्यांना ते आवडतं आणि त्यांना याचा काही प्रॉब्लेम नाहीये तू का विनाकारण त्रास करून घेतोयस बाय द वे तू इथे झोपतोयस की चाललायस लवकर काय ते बोल आम्हाला झोप आलीये आत 3 बेड आहेत ना हो आणि एसी पण आहे ठीक आहे मग मी माझ्या बेडरूम मध्ये झोपतो अरे हा हा असं काय ह्याला एवढंच एसी बंद आहे का मी चालू आवाज नकोय मला शांतता हवी शांत झोपू द्या मला ओके ओके अरे हा आकांक्षा मॅडम झोपल्यात हा असा कसा गेला तूच त्याला सांगितलंस ना आज 3 बेड आहेत एसी पण आहे मी फक्त इन्फॉर्मेशन देत होतो तुला माहिती का माझी अशी खूप इच्छा आहे की मला एका रोमॅन्टिक गाणं परफॉर्म करायचंय म्हणजे म्हणजे असं ते हार्टला ना फील व्हायला हवं होगा सबर कर अगं खूप भूक लागली आहे रे शाल्मीला सांग ना काहीतरी ऑर्डर करायला हाय हॅलो तू आत्ता इथे काय करतोयस क्या करते हो आजकल ये हुक्म का गुलाम है सौम्या ने कहा सुमित कैफे में हाजिर हो सुमित हाजिर हो गया होना सरकार तसं काही नाही मी आणि सौम्या व्हॉलेंटिअरिंगला चाललोय ना त्याच्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं ऐका तुम्ही पण सगळ्यांनी ऐका सौम्यानी मला तुम्हाला हे विचारायला सांगितलेलं आहे की कॅफेवर अशा काही गोष्टी आहेत का ज्या आपण वापरत नाही आहोत किंवा तुमच्याकडे अशा काही गोष्टी आहेत का म्हणजे जुने कपडे पण न फाटलेले चांगल्या कंडिशन मधले कपडे ते जर तुमच्याकडे असतील इतर काही वस्तू असतील तर त्या तुम्ही आम्हाला द्या त्या आम्ही डोनेशन म्हणून स्वीकारू शकतो हे मस्त आहे त्यानिमित्ताने आपण दुसऱ्यांची मदत सुद्धा करू शकतो हो ना माझ्याकडे काही वस्तू आहेत आणि कपडे आणि आहेत काही वस्तू आहेत मी देते हां बेबी मी नाही आम्ही देतो आणि हो माझ्याकडे कपडे आहेत आणि अनयुज्ड कॉस्मेटिक्स आहेत मी देते ठीक आहे दे सोम्या माझ्याकडे पण खूप कपडे आहेत फक्त कधी द्यायचे तेवढं सांग हे बघ ना तू आज दे किंवा मॅक्स टू मॅक्स सगळ्यांनी जे काही द्यायचंय ते उद्या द्या कारण का परवा मी आणि सौम्या निघालो डन परवा सुमित तू परवा चाललायस
अरे तू परवा सुमित, तू परवा चाललायस? परवा? काय परवा काय आहे? नाही, परवा काही नाहीये. तेरवा आहे ना, राघवचा बर्थडे आहे तेरवा. आणि हा चाललाय? हल्ली तुम्हाला खूप मिस करतोस ना. खूप मस्त वाटतं मला. म्हणजे मी तर तुला मिस करतच असतो, पण तुला हे कोणी सांगितलं? अरे सांगायला कशाला हवं? हल्ली तुम्हाला सारखा भेटतोस त्यावरूनच कळलं मला. आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथून पुढचे 3 दिवस आपण एकत्र असणार आहोत. आय एम सो हॅपी. हो ना. तुला माहितीये, व्हॉलेंटिअरिंग करायला मला खूप आवडतं. हं. म्हणजे त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ना मलाही खूप आनंद होतो. पण यावेळेस माझ्या आनंदात अजून भर पडणार आहे, कारण तू माझ्यासोबत 3 दिवस तिकडे असणार आहेस. काय झालं? पाणी घे. अरे पाणी घे. सांभाळ. हॅलो सावकाश. कॉफी चॉकलेट फ्लेवर स्पेशल फॉर यू. आणि ही स्पेशल पेस्ट्री मी बनवली आहे. थँक्यू, बट आम्ही ऑर्डर दिलीच नव्हती. होणार आहे. नाही ऑर्डर द्यायची काय गरज आहे? शाल्मली आहे ना, ती रोज आपल्यावर नवीन नवीन एक्सपेरिमेंट करत असते. अभि, चांगल्या, उत्तम. मी तर म्हणतोय जगातल्या सगळ्यात भारी एक्सपेरिमेंट तूच करते. बस. बस. ओके बाय. यू गाईज एन्जॉय. आम्ही आहोत काउंटर पाशी. नाही अरे थांबा ना प्लीज, थांबा ना यार. असं काय करता? ऍक्च्युली मी आणि सौम्य आता व्हॉलेंटिअरिंग बद्दल बोलत होतो. हा बरं झालं. मला तुला एक प्रश्न विचारायचा होता. समजा मला व्हॉलंटिअरिंगसाठी यायची इच्छा असेल तर मी येऊ शकतो? नाही रे, ते आता पॉसिबल नाहीये. म्हणजे आमचं सगळंच प्लॅनिंग झालंय. हो ना रे? तुला खरंच यायचंय का? हो. मग एक काम कर ना, तू नेक्स्ट इयर ये. हो ना रे? थोडा सॉरी अभि. असू दे ना. सौम्या, तू ती पेस्ट्री खा आणि सांग ना मला कशी झाली आहे. अमेझिंग. सुपर बनवलेस माहिती आहे? आवडली तुला? आवडली? अरे मग डन. राघवच्या बद्दल मी याचाच केक बनवते. काय? तू सौम्यासोबत प्लॅन केलंच कसं? सुम्या, तू माझा बर्थडे कसं काय विसरू शकतोस? अरे तू माझी सिच्युएशन समजून घे ना यार. सुम्या, या बाबतीत मी तुला अजिबात समजून घेऊ शकत नाहीये. तुला आता इथे रात्रभर माझ्यासोबत गप्पा माराव्या लागणार आहेत. ओके. आणि गेले बरेच दिवस मी अशा सुंदर मैत्रिणीसोबत छान गप्पा मारल्याचं मला आठवत नाहीच आहे. आणि तुझ्यासोबत रात्रभर जागा राहायला आवडेल मला. आता राघवचा बर्थडे आहे तर आम्ही सगळे सेलिब्रेट करणार आहोत. तर तुम्हाला आणि मॅडमना पार्टीसाठी पार्टी? तुम्ही परत पार्टी केली ना, मला मी घराबाहेर काढे ना.